नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग SYBA मराठी स्पेशल 1 मराठीतील आत्मचरित्रांची प्रेरणा व वाटचाल भाग 2. मागच्या तासाला आपण स्वातंत्र्यपूर्व काळातील आत्मचरित्र लेखनांच्या प्रेरणा काय होत्या, त्याचे स्वरूप काय होतं याचा विचार केला होता आणि ती वाटचाल कशा पद्धतीने झालेली होती या गोष्टींचा विचार आपण मागच्या तासाला केला होता. आज आपण स्वातंत्र्योत्तर काळातील आत्मचरित्र लेखनांचे स्वरूप व प्रेरणा व स्वरूप काय आहेत याचा थोडक्यात आपण विचार करणार आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात जीवनाच्या सर्व क्षेत्रात विमुक्त वातावरण एक प्रकारचे निर्माण झाले. त्या विमुक्त चैतन्याचा स्पर्श आत्मचरित्र लेखनालाही झालेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात राजकारण, समाजकारण, वाङ्मय आणि कला या क्षेत्रात अग्रभागी चमकणाऱ्या व्यक्तींनी आत्मचरित्रे व आठवणीही लिहिल्या आहेत. त्यामुळे आत्मचरित्रे लोकोत्तर व्यक्तींनीच लिहावीत असा अलिखित दंडकही निर्माण झालेला होता. मात्र स्वातंत्र्यानंतर ही कोंडी फुटली. प्रत्येक व्यक्तींकडे अनुभवांची शिदोरी ही असते. त्याच्याकडे दुसऱ्यांना सांगण्यासारखे काहीतरी असतेच या जाणीवेतून व आत्मविश्वासयुक्त स्वरात अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी आत्मचरित्रे व आठवणी लिहिलेल्या आहेत. आता स्वातंत्र्यानंतरच्या 4 दशकात प्रसिद्ध झालेल्या मराठी आत्मचरित्रांकडे सहज आपण जर दृष्टिक्षेप टाकला असता असं लक्षात येते की हे क्षितिज कितीतरी विस्तारलेले आहेत याचे भान आपल्याला ते आत्मचरित्र वाचन केल्यानंतर लक्षात येते. प्राध्यापक श्रीम माटे यांनी 12 बलुतेदारांनी आत्मविष्कार करावा म्हणजे मराठी भाषा व साहित्य हे सर्वांगाने समृद्ध होईल असे लिहून ठेवले होते. निदान मराठी आत्मचरित्रांचे स्वरूप पाहता त्याचे भाकीत हे खरे ठरले आहेत हे आजच्या परिस्थितीला जेव्हा आपण ही आत्मचरित्रे वाचन करतो त्यावरून सहज ती लक्षात येतात. कारण स्वातंत्र्योत्तर काळातील या आत्मचरित्रांमध्ये स्त्रियांनी लिहिलेली आत्मचरित्रे ही अधिक लक्षवेधक ठरलेली आहेत. काही वादग्रस्तही ठरली आहेत हे त्याला अपवाद. इतकेच नाही तर 1960 नंतरच्या कालखंडात दलित संवेदनशीलता मराठी साहित्य विश्वात निर्माण झाली. रूढ परंपरेवर आघात करून समाजातील दोषार्हता दाखवून देण्यासाठी प्रभावी माध्यम म्हणून आत्मचरित्रांकडे दलित साहित्यिकांनी पाहिले. सामाजिक विषमतेविषयी अनेक शतके खतखताना लावा त्यांच्या आत्मचरित्राद्वारे ही प्रकट झाला, आविष्कृत झाला. पूर्व परंपरेचा कोणताही वारसा नसतानाही आपल्या भोगवेथांच्या प्रांजळ अभिव्यक्तीमुळे त्यांनी मराठी आत्मचरित्राला जीवन दर्शनाचे नवे एक परिमाण मिळवून दिलेले आहेत. किंबहुना मराठी साहित्याला एक नवे आत्मभान प्राप्त करून दिले आहेत असेच म्हणावे लागेल. याहून जुन्या पिढीतील नामवंत साहित्यिकांची आत्मचरित्रे स्वातंत्र्योत्तर कालखंडातही प्रसिद्ध झाली आहेत. काहींनी आठवणी लिहिल्या. अन्य वाङ्मय प्रकारांप्रमाणे समरसता व अलिप्तता यांचे संतुलन आत्मचरित्र लेखनालाही राखणे आवश्यक असते तसे झाले आहेत. वाङ्मय कलेचे सजग भान असलेल्या साहित्यिकांपैकी काहींचे आत्मचरित्र सत्यदर्शनाच्या संदर्भात समाधान देऊ शकत नाही. लेखन प्रवासाचा व आत्मविकासाचा मार्ग समजावून देण्यापेक्षा आत्मसमर्थनाचा सूर लावण्यात काही साहित्यिक हे रमून गेलेले आहेत असेच एकूण आपल्याला जाणवते आहेत. मराठी साहित्य क्षेत्रात ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा लक्षणीय ठसा उमटविला अशा समर्थ साहित्यिकांची आत्मचरित्रे याच कालखंडात प्रसिद्ध झालेली आहेत. विशेषतः स्त्रियांच्या आत्मचरित्राचे निरीक्षण केल्यानंतर असे जाणवते की ती स्वातंत्र्योत्तर काळात विपुल प्रमाणात लिहिली गेली. त्याची कारण मीमांसाही सारांश रूपाने आपल्याला अशी करता येईल की स्वातंत्र्याच्या मुक्त वातावरणात स्वातंत्र्याच्या
मुक्त वातावरणात स्त्री अनेक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वावरू लागली. व्यक्तिवादाच्या उदयानंतर स्त्रीचे मनोगत अन्य लेखनाद्वारे व्यक्त होत असे. कालानुरूप आपल्या स्वतंत्र व्यक्तित्वाची जाणीव तिला झाली. आपल्या व्यथा वेदना व आशा आकांक्षा मुखरित करण्यासाठी आत्मचरित्र हा वाङ्मय प्रकार तिला अधिक जवळचा वाटला. पुरुष प्रधान संस्कृतीचा जाच एकत्र कुटुंब पद्धतीतील होणारी मानसिक कुटुंबना, अनेक क्षेत्रात यश मिळवण्याच्या महत्वाकांक्षेवर पडलेले विरजन व वैवाहिक जीवनातील विसंवाद इत्यादी अनेक बाबींना स्त्री लेखिका वाचा फोडू लागलेली आहेत. 1960 नंतरच्या आत्मचरित्रातून स्त्री ही धिटाहीने आपल्यावर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन करायला ती निघालेली आहे. स्वतःच्या कृतीचे समर्थन करणाऱ्या स्त्री लेखिका या कालखंडात आढळतात. वाचकांनाही वादग्रस्त आत्मकथा, आत्मनिवेदने, आत्मचरित्रे वाचण्यात आवडतात. हे विशेष होय. यावरूनच आपल्याला 1960 नंतरच्या आत्मचरित्रातून होणारे स्त्री दर्शनही आपल्याला लक्षात घेता येईल. त्याची काही उदाहरणेही तुमच्या समोर आहेत आणि मी सुद्धा पुढे वाचून तुमच्या समोर दाखवणार आहेत. या कालखंडात काही गृहिणीने सुद्धा लेखिकांनी, शिक्षिकांनी, समाज कार्यकर्त्या स्त्रियांनी तसेच कला व संगीत क्षेत्रातील स्त्रियांनी आत्मचरित्रेही लिहिलेली आहेत. यातील काही उल्लेखनीय आत्मचरित्र जसे की सांजवात, आनंदीबाई शिर्के यांचं हे एक विशेष गाजलेलं असं एक आत्मचरित्र आहे. उमटलेली पावले, राधाबाई आपटे यांचं हे एक आत्मचरित्र आहे. पण ऐकतो कोण ही उषाबाई डांगे यांचं एक आत्मचरित्र आहे. निशिगंध मृणालिनी देसाई, जेव्हा माणूस जागा होतो हे गोदावरी परुळेकर यांचं आत्मचरित्र. गोदा तरंग सुधा अत्रे यांचं आत्मचरित्र. स्नेहाप्रभा प्रधान यांचं आत्मचरित्र. अजूनी चालू तुझी वाट आनंदीबाई विजापुरे यांचं आत्मचरित्र. सांगते ऐका हे हंसा वाडकर यांचं एका कलावंताचं आत्मचरित्र इत्यादी आत्मचरित्रांची यादी, स्त्रियांनी निर्माण केलेली ही आत्मचरित्र यादी तुम्हाला यापेक्षाही आणखी देता येईल. आनंदीबाई शिर्के यांच्या आत्मकथेबद्दल ते असे म्हणतात, आपल्या जीवनात घडलेल्या घटना प्रसंग मुलांना उलगडून सांगाव्यात म्हणून माझ्या आयुष्यात जे घडले ते मी लिहून काढले. त्याचप्रमाणे सरोजिनी सारंगपाणी असे म्हणतात, यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या दुःखवेतांचे प्रतिबिंब त्यांनी मांडलेले आहेत. ते असे म्हणतात, माझ्या मनात पडलेलं समाजाचं प्रतिबिंब रमणीय नसलं तरी अनेकांना सावधगिरीची सूचना तरी देईल. रमणीय नसलं तरी अनेकांना मात्र सावधगिरीची सूचना तरी देईल. अनर्थांना आणि दुःखाला कारणीभूत होणारे संबंध जोडू देणारे नाहीत. एवढं झालं तरी माझ्या आत्मकथेच्या लेखनाचं सार्थक झालं असं मी समजेन. हे प्रयोजन मनात बाळगून त्या आत्मचरित्र लेखनास प्रवृत्त झाल्या आहेत. नव्याने जागृत झालेल्या स्त्रीच्या विचारांचे दर्शन येथे घडते ते याच अर्थाने. कमलाबाई देशपांडे व सुधा अत्रे यांनी आपल्या आत्मचरित्रातून शिक्षण क्षेत्रातील आपले अनुभव सुद्धा त्यांनी कथन केलेले आहेत. जेव्हा माणूस जागा होतो या आत्मचरित्रातून गोदावरी परुळेकर यांनी केलेल्या समाजकार्याचे दर्शनही त्या आत्मचरित्रात आपल्याला पाहावयास मिळते. सर्वसामान्य माणसासारखे जीवन जगणाऱ्या गोदावरी परुळेकर आपले पती कॉम्रेड शामराव परुळेकर यांच्या समाजकार्यामुळे प्रभावित होऊन आदिवासी लोकांच्या सुखदुःखांशी समारस झाल्या. माणसाला जागे करणे हे त्यांचं जीवित ध्येयच एक प्रकारे बनून गेलेलं होतं. ध्येयधुंद वृत्तीने आदिवासी लोकांच्या सहवासात घालविलेल्या जीवनाचे दर्शनच त्या आपल्या या आत्मचरित्रामध्ये घडविताना दिसतात. यानंतर आपल्याला दलित लेखकांचीही काही आत्मचरित्र ही त्याच प्रकारची आहेत. दलित लेखकांच्या आत्मचरित्रांनी व आत्मकथांनी
वास्तव जीवनातील प्रखर अनुभूतीचे दर्शनच एक प्रकारे घडविलेले आहेत. परंपरेला, रूढीला त्यांनी एक प्रकारे छेद दिलेला आहे. प्रस्थापित मूल्यांवर आघात करणे व नकाराला नकार देणे व विद्रोह त्यावरती व्यक्त करणे हे या उर्मी त्यांच्या लेखनामागे आहेत. आत्मभान हे त्यांचं साहित्य मांडते आहे. पण या मूर्तिभंजनातून उद्याच्या उषकाल व उज्ज्वलाचा व किंबहुना नवसर्जनाचा आश्वासक स्वरही प्रकट झालेला त्यांच्या आत्मचरित्रामधून एक प्रकारे दिसून येतो आहे. नव्याचा शोध, आत्मशोध हाही या आत्मकथेचा एक प्रकारे गाभा आहे. आम्ही यापुढे गतानुगतिक शांत राहू इच्छित नाही, ही त्यांची एक आर्त हाक आहे. इतकी शतके अंधारात काढली, आता ज्ञानाचा, प्रगतीचा नवा आदित्य आम्हाला पाहू द्या, अशा आर्त किंकाळी त्यात आहे. हा स्वर कर्कश वाटत असला तरी भोगलेल्या दुःख वेदातून आणि वेदनेतून आलेला हा आंतरिक स्वर आहे. या नव्या जाणीवेचे भावात्मक मूल्यही लक्षणीय वाटते. ज्यात या दलित आत्मकथेमध्ये पहिलं सर्वप्रथम नाव येते ते बलूतचं. बलूत हे दया पवार यांचं आत्मचरित्र आहे. एका वेदनेतून तयार झालेलं ही आत्मकथा आहे. आठवणीचे पक्षी प्रल्हाद सोनकांबळे यांचं हे आत्मचरित्र आहे. मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे माधव कोंडविलकर यांचं आत्मचरित्र आहे. तर उपरा लक्ष्मण माने, उचल्या लक्ष्मण गायकवाड, तर अक्करमाशी ही शरणकुमार लिंबाळे यांचे आत्मचरित्र आहेत. त्यांच्या सवर्ण आत्मचरित्रांमधून, आत्मकथेमधून एक प्रकारचा अंतसू प्रकट झालेला आहे. थोडक्यात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर आत्मचरित्रामागच्या प्रेरणा व त्यातून दिसून येणाऱ्या अंतप्रवृत्तीचा विचार करता असे दिसून येते की स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय सत्तेतून मुक्त होणे ही प्रबळ प्रेरणा होती. स्वातंत्र्य पूर्व काळात परकीय सत्तेतून मुक्त होणे ही प्रबळ प्रेरणा होती. तर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अधपतनाच्या गर्तेत रुतलेल्या आपल्या समाजाला वर काढून त्याचे प्रबोधन करणे हे उद्दिष्ट त्या क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्तींनी व प्रज्ञावंतांनी बाळगलेले होते. आपल्या अनुभवांचे पाथेय पुढच्या पिढ्यांसमोर ठेवताना त्यांची वृत्ती समाजसन्मुख होती असेच जाणवते. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र राजकारणी, पत्रकार आणि कलावंत यांनीही आत्मचरित्रे लिहिलेली आहेत. आपल्या गतजीवनाचा मागोवा घ्यावा, आपल्या कला साधनेचा प्रवास न्याहाळून पाहावा या हेतूने ही आत्मचरित्र लिहून ठेवलेली आहेत. ही आत्मचरित्र अनुभव विश्वाची चाकोरी ओलांडलेली आहेत असेच दिसून येते. आजवर अस्पर्श राहिलेल्या क्षितिजाला स्पर्श करून जीवन समृद्धीचा प्रत्यय आणून दिला. या सामर्थ्याबरोबरच आत्मचरित्र लेखनातील आत्मविश्वासाला काही मर्यादाही पडलेल्या आहेत. त्या मर्यादा आपण थोडक्यात लक्षात घेऊ. त्या मर्यादा कोणत्या, त्याचाही थोडक्यात आपल्याला विचार करता येईल. स्वातंत्र्योत्तर काळात समाज जीवनात अनेक स्थित्यंतरे झाली. लोकशाही जीवन प्रणाली स्वीकारल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनाच्या वाटा ह्या भिन्न भिन्न स्वरूपाच्या झाल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्तीचे आजवर न लाभलेले अमर्याद स्वातंत्र्य मिळाले. राजकीय, सामाजिक व आर्थिक विकासाच्या मार्गावर देशाची वाटचाल चालू असताना वेळोवेळी मतभेद निर्माण होणे हे अटळ असते. तसे झालेही, परंतु स्वातंत्र्याच्या उदयानंतर स्वप्नाळू वातावरणात बाळगलेल्या साऱ्याच आशा आकांक्षा फलद्रूप होऊ न शकल्यामुळे आपल्या जीवनावर भ्रमनिराशेचे आणि वैफल्याचे सावट पडलेले आहेत. त्याचे प्रतिबिंब बहुंशी ललित वाङ्मयात, आत्मचरित्रात दिसून येते आहेत. पूर्वीची समाजान्मुख वृत्ती जाऊन आत्मकेंद्रित वृत्ती दिवसेंदिवस वाढत गेलेली आहे. हेच आपल्याच या आत्मकथेमध्ये, स्वातंत्र्या नंतरच्या आत्मकथेमध्ये आपल्यास पाहावयास मिळते. व्यक्ती आणि समाज यांच्या परस्पर अनुबंधाद्वारे विकसित झालेल्या जीवन जाणीवेचे प्रगल्भ रूप या आत्मचरित्रातून दिसणे हे आवश्यक असते आणि तसेच झालेले आहेत. हा स्वचा
एक प्रकारे शोध किंवा आत्मशोध जेव्हा जीवनाच्या समग्रतेचे भान ठेवणारा व अधिक सांक्षिपी होईल, तेव्हा संख्यात्मक वाढीबरोबरच मराठी आत्मचरित्राची गुणात्मकता ही अधिक वाढेल, यात शंका नाही. या आजच्या तासाला मात्र आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या तासाला एका नव्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.